नमस्कार मैत्रिणींनो, मी उज्ज्वला. ताशास्वी सिस्टर्स या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण पारंपरिक पद्धतीने कुरडई कशी बनवायची ते पाहणार आहोत. कुरडई बनवण्यासाठी प्रथम मी गहू निवडून 2 ते 3 वेळा पाण्याने चांगल्या प्रकारे धुवून काढले आहे आणि मग त्यात कोमट पाणी टाकून 3 दिवस भिजत घातले होते. भिजत घातल्यावर दर दिवस त्याचे पाणी बदलायचे आहे. त्याने तुम्ही भिजत घातलेल्या गव्हाला वास येणार नाही. 3 दिवसानंतर आपले गहू किती छान प्रकारे भिजले आहेत. आता या भिजवलेल्या गव्हाला पाणी न घालता पाटा वरवंट्याच्या सहाय्याने छान प्रकारे वाटून घ्यायचे आहे. गहू वाटत असताना सर्व गहू वरवंट्याखाली रगडले गेले पाहिजे. त्यामुळे गव्हातील सर्व चीक आपल्याला मिळेल. सर्व गहू वाटून झाल्यावर त्यात 2 लिटर इतके पाणी घालून त्याला हाताच्या सहाय्याने व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पिळून घ्यायचे आहे. सर्व गहू पिळून झाल्यावर चाळणीने ते गाळून घ्यायचे आहे. अशाच प्रकारे 2दा पाण्याचा वापर करून आपण गहू पिळून घेतले आहेत. एकूण 3दा आपण गहू पिळले. पाणीने गाळलेला सर्व चीक एकत्र करून रात्रभर असाच ठेवून द्यायचा आहे. उरलेल्या चोथ्याची आपण भाजी बनवू शकता किंवा त्याचे तुम्ही पापड देखील बनवू शकता. दुसऱ्या दिवशी सकाळी वर आलेले पाणी फेकून चीक चमच्याने मिक्स करून गाळून घ्यायचे आहे. जेवढा आपला चीक असेल तेवढेच पाणी पातेल्यात गरम करायला ठेवायचे. त्यात चवीनुसार मीठ व आवडीनुसार जिरे टाकून घेणे. पाण्याला उकळी आल्यावर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे थोडा थोडा चीक टाकून त्याला चांगले ढवळून घेणे. ही क्रिया एकदम फास्ट करायची आहे. त्यासाठी तुम्ही दुसऱ्याची मदत देखील घेऊ शकता. चिकाला सारखे ढवळत राहायचे, नाहीतर त्यामध्ये गुठळ्या होऊ शकतात. सर्व चीक मिक्स झाल्यावर मंद आचेवर झाकण ठेवून 10 ते 15 मिनिट त्याला शिजून देणे. त्यानंतर चिकाला हात लावून चेक करायचे. हाताला चिकटला तर त्याला आणखी 5 मिनिट शिजून देणे. जर नाही चिकटला तर आपला चीक कुरडई बनवण्यासाठी तयार झाला आहे. कुरडई बनवण्याचा हा माझ्याकडे पारंपरिक पद्धतीचा सोऱ्या आहे. या सोऱ्याला प्रथम मी तेल लावून घेतले आहे व नंतर त्यात चीक भरला. ज्या ताटावर आपल्याला कुरडई चाळायची आहे त्या ताटाला तेल व पाण्याचा हात लावून कुरडई व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे चाळून घेणे व प्लॅस्टिक कागदावर सुकवण्यासाठी
टाकणे. जर तुमच्याकडे अशा प्रकारचा सोऱ्या नसेल तर आपल्या घरात जो नियमित वापराचा सोऱ्या असेल त्याच्या मदतीने देखील मी कुरडई बनवली आहे. सर्व कुरडई बनवल्यावर त्याला 2 दिवस चांगल्या कडकडीत उन्हात वाळून घेणे. मी तेल गरम करायला ठेवले आहे. तेल तापल्यावर त्यात आपण कुरडई टाकून पाहू. पहा किती सुंदर प्रकारे आपली कुरडई फुलली आहे. तुम्हाला माझी ही कुरडई बनवण्याची पद्धत आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक व शेअर करा. थँक यू.